नोकरीला मी लागलो, पगार सुरू झाला, पैसे मिळायला लागले, प्रमोशन झालं, याला करिअर नाही म्हणत. पॅकेज कितीचं, म्हणजे 10 लाखाचं पॅकेज नसेल तर या मुलाशी लग्न कशाला करायचं, काय शेतकरी वगैरे आहे का काय, अशा पद्धतीत सध्याच्या कल्पना झाल्या आहेत. कधीपासून पालकांनी मुलांच्या करिअरची काळजी करायला सुरुवात करावी? काळजी करूच नये. आणि त्याच्याही पलीकडे जो मी एवढे तुझ्या करिअर करता पैसे ठेवले ते चुकून सुद्धा बोलू नये. IIT IIM मधनं पासआउट झालेला आहे, तो CEO झाल्यावर त्याला डायरेक्टर केला जातो असं नाही. आणि 42व्या वर्षी जर डायरेक्टर नाही झाला तर त्याचे करिअर संपते. 70 तास 90 तासाची चर्चा ही कट्ट्यावरची चर्चा आहे. प्रत्यक्षात तसं कुठे काही घडलंय का? नाही घडलेलं. परदेशात MS झाल्यावर नोकरी मिळते का, कोणाला मिळते, कशी मिळते, कधी मिळते याची चौकशी करा. कारण अमेरिकेमध्ये कॅम्पस नावाचा शब्दच नाही. नमस्कार. आणि मी नेहमीचा इंट्रो देतो तसाच मी विनायक पाचलग आणि थिंकफेस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण थिंक बँकवरती खूप वेळेला करिअर या विषयावर बोललो तरीसुद्धा परत हा प्रश्न येतो की करिअरची डेफिनेशन सतत बदलते आहे का, करिअर म्हणजे नक्की काय. सो तरीसुद्धा आपण बॅक टू बेसिक्स सुरुवात करू की तुमच्या मते करिअर म्हणजे नक्की काय. सध्याच्या मुलांच्या भाषेमध्ये करिअरच्या संदर्भात रोज नवीन त्याला फांद्या फुलोरा असं फुटत असतं. तरी करिअर फार बदलली अशातला भाग नाही. करिअर फार बदलली नाही आहे म्हणजे काय, तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर करिअरची डेफिनेशन नोकरीपेक्षा वेगळी आहे. महत्त्वाचे, नोकरीला मी लागलो, पगार सुरू झाला, पैसे मिळायला लागले, प्रमोशन झालं, याला करिअर नाही म्हणत. तर करिअर याचा अर्थ सातत्याने प्रगती पाहिजे, प्रगतीच्या जोडीला काही ना काहीतरी आनंदही पाहिजे आणि त्याच वेळेला कुठल्या ना कुठल्या तरी एका वरच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पोचण्याची आकांक्षा पाहिजे. या 3 गोष्टीतनं करिअरची डेफिनेशन असं सुरू होऊ शकते. पण मग या करिअरमध्ये नोकरी, पॅकेज आणि कुठल्या कंपनीत काम करतो किंवा कोणता व्यवसाय करतो याला किती महत्त्व आहे? महत्त्व प्रचंड आहे. कारण त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे, याच्यानंतरची जी मुलाखत आहे, मुली तयारच होत नाहीत ना. पॅकेज कितीचं, म्हणजे 10 लाखाचं पॅकेज नसेल तर या मुलाशी लग्न कशाला करायचं, काय शेतकरी वगैरे आहे का काय, अशा पद्धतीत सध्याच्या कल्पना झाल्या आहेत. या सगळ्याच्या संदर्भात मी जरा एक वेगळं गणित मांडतो आणि ते गणित मी सातत्याने वृत्तपत्रातनं सगळ्या वृत्तपत्रात मी लिहितो, प्रत्येक वृत्तपत्रांनी छापलेलंही आहे. ते गणित अगदी साधे 1, 4 आणि 95. तुम्ही 1 आहात का 4 आहात का 95 मध्ये आहात, असं ते गणित आहे. 1 आहात याचा अर्थ कायम तुम्ही कुठेतरी टॉपला, मग तुम्हाला 10 लाखाच्या पॅकेजने सुरुवात होईल. 4 असाल, 6चे 3 वर्षात 10 होतील. आणि 95 मध्ये असलात तर 38व्या वर्षी 10 लाख होणार आहेत. 38व्या वर्षी म्हणजे सामान्यपणे 15 ते 20 वर्षांनी. कालच मी वाचत होतो, IAS झालेला माणूस माहितीच नसतं 5 वर्षांनी कलेक्टर होतो आणि तो मुलाखती काय देत असतो सिलेक्ट झाल्याच्या दिवशी की मी तर कलेक्टर झालो, पण 5 वर्षात तो सहाय्यक असतो आणि 5व्या वर्षी तो त्याच्यात जातो. आणि मंत्रालयात कधी पोचतो तो 18व्या वर्षी पोचतो. तोपर्यंत तो बिरबिरं करत सगळे 36 जिल्हे फिरतच असतो ना. हे जर बघितलं तर 1, 4, 95 मध्ये तुम्ही बसता. 1 वाल्यांचं आणि 4 वाल्यांचं एक वेळ आपण मान्य करू की त्यांना सगळा ग्लोरियस पाथ मिळतो, पण 95 मध्ये जे असतात त्या सगळ्यांना असं होतं की आपलं काय होणार, त्याचं काय आहे? सगळ्यांचं छान होतं, फक्त मल्टिपल स्किलसेट शिकणं नावाचा प्रकार त्यांनी पहिल्या दिवसापासून सुरू करायला पाहिजे. मी या सगळ्याच्या संदर्भात काही टप्पे मांडतो, थोडं विस्ताराने बोलतो आता या प्रश्नावर. नोकरी लागली की रेज्युमे 10 ठिकाणी पाठवायचा, ही ITतली पद्धत, ही ITतली पद्धत. इंजिनिअरिंगची पद्धत काय, हे काम मला आवडत नाही
आणि मला कामगारासारखं राबवून घेतात, ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत काय, सुंदरशी नोकरी लागली मार्केटिंगची, अरे पण मला काय ते कुठेतरीच पाठवतात आणि ते मला इतक्या लांब जायचा यायचा त्रास होतो वगैरे वगैरे. पण मार्केटिंग याचा अर्थ 17 दिवसाची तुझी फिरतीच आहे ना. मग ती जर फिरती असेल तर त्या मार्केटिंगच्या संदर्भात ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे, काही पंचायत नाही आहे त्याच्यात. तर पहिले 6 महिने शिकण्याचे, पुढचे 6 महिने सांगितलेलं काम व्यवस्थित करण्याचे, त्याच्यानंतरचं 1 वर्ष संपूर्णपणे ऑफिसमध्ये काय चालतं, आपलं ऑफिस कशाकरता काढलं आहे, त्या ऑफिसचा पर्पज काय आहे आणि आपले कॉम्पिटिटर्स कोण आहेत हे समजून घेण्याचं. 2 वर्ष झाली आणि मग पुढच्या 6 महिन्यात तो रेझ्युमे दुसरीकडे पाठव आणि सोडायचा असेल तर बेलाशक 30 महिन्यांनी तू नोकरी बदल. पण 6 महिन्यांनी नोकरी बदलली याचा अर्थ तू तुझ्या करिअरचं ब्रिक बाय ब्रिक जे सगळं गवंडी बांधकाम करत जातो ते ब्रिक बाय ब्रिकच्या ऐवजी त्याचा ओळंबात जातो आणि ते पटकन कोसळतं. पुढचा नोकरी देणारा माणूस पटकन प्रश्न विचारतो, तर अरे तू का सोडलीस. त्याच्याकडे उत्तर नसतं ना, मला आवडत नाही म्हणून सोडली असं चालत नाही. तेव्हा कोणत्याही गोष्टीत आवडो अथवा न आवडो ते चक्र चालतं कसं, त्या चक्राला ऑइल कोण घालतं, चक्राचा फिरण्याचा वेग काय आहे, हा प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आहे. आणि तो जर समजून घेतला तर करिअरचा पहिला टप्पा सुंदरपणे पार पडतो आणि तो पार पडल्यावर पुढे तुमचा प्रगती होते. 95% 30 महिने टिकणारी सगळी जणं गुड फाउंडेशन पुढे जातात. याच्यावर माझ्याकडे कित्येक उदाहरणं प्रत्येक फील्डमधली मी देऊ शकतो. सर, पण या 30 महिन्याच्या जर्नीनंतर सुद्धा 2 प्रश्न पडतात. एक, जे काम मला आवडतं आणि ज्या कामातून पैसे आहेत याची सांगड नसती. उदाहरणार्थ एखाद्याला चित्रकला आवडत असेल पण पैसे असं आपण पकडू की मॅन्युफॅक्चरिंग किंवा IT मध्ये आहेत, अशा वेळेला काय. आणि दुसरं, आता इतकी फास्ट स्पर्धा झाली आहे की 30 महिने का थांबलास इथून सुरुवात होतं आणि मग पुन्हा 70 तास 90 तास खूप राबवणूक ह्याच्यावर होतं. या दोन्हीचं काय करायचं, दोन्ही पेचांबद्दल. 70 तास 90 तासाची चर्चा ही कट्ट्यावरची चर्चा आहे. प्रत्यक्षात तसं कुठे काही घडलं आहे का, नाही घडलेलं. नारायण मूर्तीने एक सांगितलं, LNTच्या चीफने दुसरं सांगितलं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तुम्ही इफेक्टिव्ह तास किती देता. इफेक्टिव्ह तासांच्या संदर्भात आज घटकेला बँकेच्याबद्दल आपण बोलूया. शेड्यूल बँक आणि खाजगी बँक आणि परदेशी बँक. परदेशी बँकेचा मॅनेजर खाजगी बँकेच्या मॅनेजरच्या 2.5 पटींनी धंदा आणतो किंवा उलाढाल करतो. आणि सरकारी बँकेची संपूर्ण त्या झोनची उलाढाल त्या एका शाखेपुरती असते. तर हे जर लक्षात घेतलं तर मग इफेक्टिव्ह तासाबद्दल चर्चा करायला पाहिजे. मग त्याच्यावरचे जोक्स फिरायला लागतात, आपली जिव्हाळ्याची आहे किंवा आणखीन कुठली आहे, या बँकेचं ते असंच असतं. याच्याऐवजी गेल्यावर तुमचं हसतमुखाने स्वागत होतं आहे, पटकन काम होतं आहे आणि ते काम कसं करायचं ते शिकणं हे त्या बँकेतल्या लागलेल्या माणसाचं महत्त्वाचं काम. असं काम शिकणाऱ्याच्या संदर्भात. आणि मी तुमचा जो प्रश्न होता की 30 महिने म्हणजे फार मोठा पिरियड, मी फक्त पहिली नोकरी बदलतो. पुढच्या नोकऱ्यांच्या संदर्भात तुम्हाला बदलायला वाव आहे ना, की नाही आवडलं, मला पाहिजे ते नाही मिळालं, पण मला आता हे काम करता येतं आहे हे सांगण्यापुरतं तुमच्या हातात एक काहीतरी आलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, एक मेकॅनिकल इंजिनियर घ्या. मेकॅनिकल इंजिनियरला आज घटकेला कामगाराला जॉब लावायचा कसा, तो इफेक्टिव्हली किती वेळात बाहेर यायला पाहिजे, तो त्याच वेळात का बाहेर यायला पाहिजे, त्याची क्वालिटी अमकीच का यायला पाहिजे, हे सांगता आलं तर त्याला 30 महिन्यानंतर कळलं. आणि ते जर सांगता येत नसेल तर कामगारच त्याच्यावर रुबाब दाखवणार ना. मग अशा माणसाला कशाकरता ठेवून घ्यायचं, हा प्रश्न नक्की उद्भवतो. आणि सर, याचं काय की माझ्या आवडीचं काम नाही आहे पण पैसे देणारं काम वेगळं आहे. तर मी रोज जातोय 8-10 तास आणि तेच काम करतोय की जे पैसे देते, ते मला आवडत नाही म्हणून मी पाट्या टाकतोय. मला माहिती आहे की मी पाट्या टाकतोय पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. अशा वेळेला मी करिअर कसं करणार. अशा वेळचं एकुलतं एक उत्तर असं आहे, तुला आवडत नाही आहे ना,
कंटाळा येतो ना, सोडून दे. मग 10 वर्ष खस्ता खा. शब्द किती आहे? 10 वर्ष खस्ता खा. म्हणजे रंगभूमी घ्या, सिनेमा घ्या, चित्रकला घ्या, फोटोग्राफी घ्या, लांब कशाला यूट्यूब चॅनल घ्या. खस्ता खाणं नावाचा प्रकार तुला जर करून घ्यायचा असेल आणि आवडीच्या कामात जायचं असेल, अजिबात पंचायत नाही आहे. त्याच्यातसुद्धा यश मिळतं. त्याच्यात यश मिळण्याच्या संदर्भात तू अभ्यास केलास का त्या क्षेत्राचा? तर अभ्यास न करता मला ते आवडतं असं म्हणणं चाललं असतं. त्याची पूर्ण माहिती करून घ्या. त्या क्षेत्राबद्दलची माहिती करून घेतल्यानंतर हळूहळू त्याच्यात शिरकाव कसा करून घ्यायचा त्याच्याबद्दल बघा. आज घटकेला जेवढे म्हणून आघाडीचे सगळे नट आहेत, प्रत्येकाने हेच केलेलं आहे. आणि त्याला वर्णनात्मक बाकीचा सगळा भाग सोडून द्या. चित्रकार आहेत, त्यांनी हेच केलेलं आहे की काही आवडीचं, काही बिनआवडीचं. आणि मग अशी एक वेळ येते की आता मला पाहिजे तेच मी करेन. पण ती वेळ सहसा 10 वर्षाच्या आत येत नाही. त्या ह्याच्यामुळे दुसरा रस्ता आहे, छंद म्हणून जोपास. काही पंचायत नाही आहे. आणि छंद म्हणून जोपासायचं असेल तर याची असंख्य उदाहरणं मला सांगता येतील. आज घटकेला पुण्यामधले कमीत कमी 15 डॉक्टरांची नावं मी सांगू शकतो की जे कन्सल्टंट म्हणून उत्तम काम करतात, पण त्याच वेळेला लेखक म्हणून काम करतात. कोणी पोर्ट्रेट काढतं, कोणी बाकीचे गायनाचा कार्यक्रम करतं, कोणी काही वाद्य वाजवतात. पुण्यात प्रोफेशनल डॉक्टरांचा ऑर्केस्ट्रासुद्धा काम करतो, हे तुम्हाला माहिती असेल. अनेक त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि प्रसिद्ध कार्डियक स्पेशालिस्ट तो कंडक्ट करतात. छंद म्हणून करतात. तर या पद्धतीत करायला हरकत नाही. मला आवडत नाही आणि मला पैसे मिळत आहेत म्हणून मी करू का? याचं उत्तर, पैसे मिळतात त्याचा वापर कर, माहिती करून घे आणि त्या पैशाचा वापर करून तुला दुसरीकडे जाता येतं. सगळ्या चर्चांनंतर एक कॉमन आलेली कमेंट अशी होती की तुम्ही फार नॉलेज इकॉनॉमीबद्दल बोलता, IT डॉक्टरबद्दल बोलता, पण ह्या पलीकडे पण खूप करिअर होत आहेत. आणि त्यात विशेषतः असं ऑब्झर्वेशन दिसतं की नॉलेज इकॉनॉमीला कॉम्प्लिमेंट करणारी स्किल इकॉनॉमी, मग त्याच्यामध्ये गिग वर्कर्स असतील, त्याच्यामध्ये अगदी अर्बन कंपनीपासून स्विगी झोमॅटोपासून उबरपर्यंत असेल. इथं सुद्धा आजकाल नॉलेज इकॉनॉमी इतकेच पैसे मिळू लागलेले आहेत. निदान एका विशिष्ट ह्याच्यात म्हणजे एखाद्या कम्प्युटर ग्रॅज्युएटची स्टार्टिंगची सॅलरी आणि एखाद्या गिग इकॉनॉमीतल्या व्यक्तीची 2-3 वर्षानंतरची इन्कम अमानत ही जवळपास सेम दिसती बऱ्याच ठिकाणी. तर ही जी नवीन वेगवेगळ्या स्किल्सवरती बेस्ड करिअर्स येत आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? छोटीशी 2-3 मी उदाहरणं देतो. IKEAला तुम्ही ऑनलाईन काहीतरी मागवलं आणि त्याचं फिटिंग करायचं आहे. IKEAचा स्पेशालिस्ट माणूस तरी येतो, नाही तर अर्बन क्लॅप नावाच्या कंपनीचा माणूस येतो. किती वेळात तो उभं करतो? जेमतेम 1 तासात तो 10 फुटाचं कपाट उभं करू शकतो. पैसे किती घेतो? दिवसाला 5 कॉल्स करतो आणि एका कॉलचा तो 700 ते 800 रुपये घेतो. आता ते स्किल, त्याच्यासाठीची मशिनरी, त्याचं ट्रेनिंग त्याला कंपनीने दिलेलं आहे, पण ते काम करण्याची आमची तयारी नाही आहे. दुसरं उदाहरण, समजा एक वॉटर गिझर घेतला. भला मोठा असतो, जड असतो, बसवायला माणूस येतो. तो काय असिस्टंट घेऊन येतो का? असिस्टंट घेऊन येत नाही, तो स्वतः येतो. तो म्हणतो तुमच्याकडे घोडा असला तर द्या, नाही तर उंच स्टूल द्या, माझं मी बसवतो. तुमची मदतसुद्धा तो घेत नाही. आणि त्या सगळ्याचे पैसे किती घ्यायचे, काय घ्यायचे, त्याचा OTP द्यायचा, या सगळ्यातनं तो जेमतेम 1.25 तासात घराबाहेर पडतो. आता हे जे काही स्किल सेट आहे, हे स्किल सेट संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीचं आहे. पण हे करण्याची तयारी असली तर तुमची डिग्री, तुमचं किती शिकला, तुम्ही इंजिनियर आहात का, याच्याशी काहीही संबंध येत नाही. शेवटचं एक उदाहरण देतो. इंटरनेट चालतं का वायफाय शिवाय? कोणाकडे गेलं तरी सुद्धा पहिल्यांदा चहा नको, कॉफी नको, जरा वायफाय द्या, मला भूक लागली आहे, अशी अवस्था असते. वायफाय बसवणारा माणूस फक्त 12वी पास झालेला असतो, पण तो व्यवस्थित सिग्नल येतोय की नाही, त्याचं बाकीचं हे झालं आहे की नाही, सगळ्या गोष्टी करून जातो ना. पण इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणतो मला मिळाली तर 5 लाखाची नोकरी पाहिजे, खरं तर ITतच जायचं आहे, खरं तर सिलिकॉन व्हॅलीतच जायचं आहे, पण हे मी करणार नाही. इथे प्रॉब्लेम सुरू होतो. आणि हा प्रॉब्लेम
तुम्ही म्हणता या इकॉनॉमीमध्ये सगळ्या लेव्हलला आहे. सातत्याने तुम्हाला कुरिअरचंच काम करायचं नाही करायचं. ते काम कसं होतं, किती लोकांना ती टीम बिल्डअप कशी करायची, ती टीम हँडल कशी करायची, आणि कॉम्प्युटर वापरता आला, मोबाईल वापरता आला, उत्तम येतं. आज एक मी गमतीची गोष्ट सांगतो. कॉम्प्युटर सायन्स शिकणारा मुलगा माझ्याकडे आलेला होता. 3ऱ्या वर्षाचा मुलगा होता, पण त्याला आज घटकेला या सगळ्या आत्ता सांगितलेल्या गोष्टी घडतात कशा आणि या घडण्याच्या मागचं ॲप बनतं कसं याच्याबद्दल काहीचीही माहिती नव्हती. आणि ते ॲप फक्त डाउनलोड करायचं आणि वापरायचं एवढंच माहिती ना. मग त्याच्याऐवजी हे जर सगळं वापरायला शिकलात तर त्यालाही काम आहे, त्यालाही नोकरी आहे, आणि त्यालाही महिन्याला 70 ते 80 हजार रुपये नक्की मिळू शकतात. 70 ते 80 हजार रुपये याचा अर्थ जवळजवळ 8-9 लाखाच्या घरात गेला ना. आणि 5 वर्षांतर तू 2 पोरं हाताशी ठेवून ट्रेन करून त्यांना पाठवून धंदा वाढवू शकतो. खूप जण तुम्हाला हा प्रश्न विचारत असतील की या बदलत्या परिस्थितीमध्ये पुढं कुठं स्कोप आहे आणि तो का आहे. स्कोप हा शब्द मी उलट्या पद्धतीत वापरतो. स्कोप स्वतः डेव्हलप करायचा असतो, क्रिएट करायचा असतो. अमक्या स्कोप आहे म्हणजे आत्ता 3 दिवसापूर्वीचं उदाहरण, डीपसिक आणि एनव्हिडिया आणि ChatGPT याच्यावर कॉम्प्युटर सायन्सच्या आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांनी जेवढा वेळ घालवला असेल त्यांनी 2च प्रश्न विचारायला पाहिजे होते की ChatGPTत माणसं किती काम करतात आणि डीपसिकमध्ये माणसं किती काम करतात. तर आकडा कळला असता 200 आणि 2500. मग तिथे काय स्कोप आहे ते असं होणार आहे तसं होणार आहे. मग कशाकरता वेळ घालवतोस तू. त्यातनं तर बाहेर आहे ना त्या माइंडसेटमधनं. थोडक्यात आज घटकेला 10वी नंतर लक्ष कशावर केंद्रित करायचं आहे. कॉमर्सला जायचं असलं अकाउंट्सवर केंद्रित करायचं आहे, मार्केटिंगवर केंद्रित करायचं आहे. सायन्सला जायचं असलं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सवर केंद्रित करायचं आहे. आणि आर्ट्सला जायचं असलं तर राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रावर केंद्रित करायचं आहे. हे न करता मला अमकं आवडतं, मला आवडतं म्हणून मी जर्मन शिकू का, फ्रेंच शिकलो तर काय होईल, पण त्याचं तू करणार आहेस काय याचं उत्तरच कोणी शोधायला जात नाही ना. आणि तो क्लास लावला म्हणजे सगळं होतं असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आईवडील वाहवत जातात, मुलगा अमुक अमुक करायचं म्हणतोय, अरे बापरे आपण त्याला ते देऊ शकत नाही म्हणजे काहीतरी चुकतंय हे ते आपल्याला कळत नाही, म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय. ही आईवडिलांची चुकीची भावना आहे. आत्ता सांगितलेल्या 3 शाखातले 6 विषय सोडले तर 12वीपर्यंत काहीही बिघडत नसतं. आणि 12वी नंतर जवळजवळ 12 ते 14 वेगवेगळे रस्ते. तुम्ही म्हणलात तसं आनंदाने जायचं असेल तर आनंदाने जाण्याकरताचे रस्ते आहेत, पैसा कमवायचा असेल पैसा कमवण्याचे रस्ते आहेत, आणि 1 किंवा 4 मध्ये असेल तर क्लासिक करिअर करण्याचेही रस्ते आहेत. या 30 वर्षात कित्येक पिढ्या येऊन गेल्या असतील. ChatGPTच्या आधी मोबाईल आला त्यावेळी चर्चा अशी झाली असेल, कम्प्युटर आले त्यावेळी चर्चा अशी झाली असेल. या गेल्या 30 वर्षात अशी कोणती स्किल्स आहेत, अशी कोणती ह्युमन ट्रेट्स आहेत की जी टिकली, जी आत्मसात केली की त्याला मार्केट आहेच. सगळ्यात पहिलं म्हणजे शेजाऱ्याशी अनोळखी माणसाशी बोलता येणं. अगदी मी बेसिककडे जातोय. शेजाऱ्याशी अनोळखी माणसाशी बसलाय, तो आकाशात बघतोय, हा मोबाईलमध्ये बघतोय, तासभर झालं दोघांत संवाद नाही आहे, त्याच्याशी संवाद साधता येणं हे पहिलं स्किल आहे. नसेल तर लग्नसुद्धा टिकणार नाही आहे. लक्षात आलं. तुमचा मुलगासुद्धा तुमच्याशी संवाद साधणार नाही आहे. दुसरं महत्त्वाचं स्किल आहे सिम्पल गॅजेट्स हँडल करता येणं. उदाहरणार्थ अजून तरी इथनं कुठला कोणाचा मोबाईल वाजलेला नाही आहे, पण इथे बसल्यानंतर तो बंद करायचा असतो, सायलेंटवर टाकायचा असतो, पुन्हा बाहेर गेल्यावर सुरू करायचा असतो. आलेले मिस कॉल बघितल्यावर तिथे उलटा कॉल करायचा असतो. दिस इज अगेन अ कटसी. पण ही कटसी न पाळणारी माणसं मार्केटिंगमध्ये मागे पडतात. त्याच वेळेला हल्ली लाईक्स नावाचा प्रकार आला आहे. निळी रेख काढून टाकलेली काही माणसं आहेत अस्तित्वात. निळी का काय त्यांनी पाहिलं की नाही कळतच नाही. त्याच्याऐवजी दिसली निळी रेख, अरे काही पाप लागणार नाही ना तुला, म्हणजे मी तुझं निदान पाहिलं आहे, उत्तर दिलं आहे की नाही माहीत नाही. हा अजून एक टप्पा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, प्रत्येक गोष्ट पैशात न मोजणं.
आत्ताची स्थिती अशी की प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाते. थोडक्यात माणुसकीने वागणं हा शेवटचा टप्पा. सगळ्यांना जमेल का माहीत नाही, पण पहिले 3 टप्पे नक्की जमू शकतात. समोर असेल ते गॅजेट, मग तो ॲपलचा फोन असेल, त्यातल्या मोजक्याच गोष्टी आहेत ना, पण ते पटापट शिकून घे ना. हे मला जमतच नाही, हे मला येतच नाही, हे मला कोणी शिकवतच नाही, इथे मी चुकतोच. तीच गोष्ट लॅपटॉपची. लॅपटॉपवरनं काय काय करायला लागतं, काय काय नाही, वायफायवरून काय काय करायला लागतं, वायफाय बंद पडल्याचं कसं कळतं, त्याच वेळेला डेटा सुरू करून काय करता येतं, नसेल तर ब्ल्यूटूथ मागून शेअर करून काहीतरी करता येतं का. सर्व्हायवल आहे. गॅजेट्स ही आज घटकेला इसेन्शियली सर्व्हायवल आहेत असं मी म्हणतो. आणि ते सर्व्हायवल तुम्ही शिकलात, कम्युनिकेशन शिकलात, सगळ्या गोष्टी होतील. प्रश्न आहे की कधीपासून पालकांनी मुलांच्या करिअरची काळजी करायला सुरुवात करावी? काळजी करूच नये, काळजी करूच नये. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी एवढे तुझ्या करिअर करता पैसे ठेवले ते चुकून सुद्धा बोलू नये. तेव्हा 13व्या वर्षापासून पैसे हा विषय नको. पैसे कमवायला काय लागतं याच्याबद्दल फार बोलू नका. तेही आपल्या पालकांना पटत नाही. आपल्या पालकांना नेहमी रममाण होतात. माझ्या लहानपणी मी कसे मोजकेच कपडे घातले, कशी मोठ्या भावाची पुस्तकं वापरली, कसं एकच बॉलपेन मी पुन्हा पुन्हा वापरत होतो. या गोष्टी पोरं ऐकायला लागले की झाली रेकॉर्ड सुरू बापाची, म्हणून ते कानाड करतात. दोन्ही गोष्टी नकोत. तुझ्याकरता एवढं ठेवले नको, आणि आम्ही काय केलं हे पण नको. मुलावर संस्कार होतात आणि त्याच वेळेला कृतीतनं दाखवा. माझ्याकडे एक कार्टून आलं होतं. ITतला माणूस कॉफीचा कप हातात घेऊन जातो कसा, 30 सेकंदाचंच कार्टून होतं, पण इतकं अफलातून होतं की तो इकडे न बघता तर असं कप मध्येच एक गुटखा घेतोय, 2 पावलं चालतोय, पुन्हा थांबतोय, पुन्हा मोबाईल काढून बघतोय, आणि मग तो एकदा क्युबिकलमध्ये गेल्यावर सुस्कारा टाकतोय. हा जो काही सगळा चमत्कारिक प्रकार आहे, ते कॉफी पिण्याकरता तू जरा काढ ना 2 मिनटं, किती वेळ लागणार आहे. चटका बसला थांबशील, पण ते पिता माझ्या क्युबिकलकडे मी जाणार आणि ते तिथे काहीतरी जगबुडी होणार आहे असं काही होत नसतं. हा संस्कार थोडासा लहानपणापासून करण्याचा प्रयत्न करायला. सर, पण पालकांचा प्रश्न वेगळा असतो की ICSE CBSEत गेल्याशिवाय मुलाला चांगलं शिक्षण दिलं असं वाटत नाही. त्याचं पिअर प्रेशर, सोसायटल प्रेशर असतं. 1 लाख रुपये वर्षापासून 10 लाख रुपये वर्षापर्यंत फी आहे. मग मधल्या पिढीचे रील्स येतात, ट्विट्स येतात की मिलेनियल लोक पाठीमागूनही शिव्या खातात आई वडिलांच्या आणि मुलांच्याही शिव्या खातात. या पालकांनी काय करायचं? रांगेत उभं राहावं लागत नाही. गेल्यानंतर किती पैसे देऊचं उत्तर मिळाल्यावर मुलाला ॲडमिशन मिळते, मुलाची काळजी घेतली जाते या भ्रमात आईवडील राहतात. आणि इयत्ता 9वीमध्ये शाळेतनं निरोप येतो की तुमच्या मुलाला गणितात 28 मार्क पडलेत, 32 मार्क पडलेत, शाळेतनं काढून घ्या. अशी तुम्ही सांगतायत त्या पद्धतीची असंख्य उदाहरणं माझ्याकडे येत असतात. आणि मग हेच पालक, आता आमचा मुलगा 75% घेऊन पास झाला आहे, 12वी नंतर त्याला SATची परीक्षा देऊन अमेरिकेला का न पाठवायचं? इथे काही स्कोपच नाही, इथे काही चांगलं मिळणारच नाही, इथे काही CETतनं मिळणारच नाही, अशा स्वरूपात चर्चा सुरू करतात. पुन्हा प्रश्न काय? विकत घेणं. ते विकत घेणं थांबवा. सरसकट सगळ्या शाळा चांगल्या आहेत का? नाही. मराठी मीडियमची चांगली शाळा शोधून मिळत नाही, मलाही मान्य आहे त्याच्याबद्दल काय. पण याचा अर्थ इंटरनॅशनल स्कूलच पाहिजे का? तर नको आहे. IB स्कूलच पाहिजे का? तर नको आहे. 12वी नंतर लगेच तिकडेच जायला पाहिजे का? तर तेही नको आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत भारतात शिका, थोडक्यात शिका, आणि नंतर तुम्हाला जगाच्या पाठीवर जिथे जायचं आहे तिथे जायला काहीही पंचायत नाही आहे, कोणीही तुम्हाला अडवत नाही आहे. बेलाशक जाऊ शकता, जसं जमेल तसं. यातलं एक अजून एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की एकाच वेळेला मुलाच्या करिअरचं टेन्शन आणि दुसऱ्या वेळेला स्वतःच्या करिअरचं टेन्शन. कारण इथं बसलेला सुद्धा खूप मोठा ऑडियन्स 40शीतला आहे. तर आत्ता परिस्थिती अशी आहे की 40शीमध्ये स्वतः त्या व्यक्तीलाही सॅच्युरेशन येतं, करिअर बदलावं लागतं, फील्ड बदलावं लागतं, स्टॅग्नन्सी येते. सो एकाच वेळी तो स्वतःच्या करिअरसाठी झगडत असतो आणि त्याच्या पाल्याच्या करिअरसाठीही झगडत असतो. अशा वेळेला या 40शीतल्या लोकांनी काय करायचं? एक उत्तर मगाशीच दिलेले, मुलाच्या करिअरची चिंता तुम्ही काढून टाका.
मुलगा त्याच्या कपॅसिटीप्रमाणे शिकेल. 1,495चा मगाशी सुरुवातीला मी हिशोब सांगितला आहे. 95 असला तो कुठेतरी नोकरीला लागेल, हळूहळू वाढेल, त्याच्या ॲस्पिरेशन्स आहेत त्याही पूर्ण होतील, त्याला काही पंचायत नाही. 4मध्ये असेल चांगल्या पद्धतीत जाईल, त्याला सपोर्ट नक्की करा. फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 1,495चा हिशोब तिथेही लागतो. एक वाल्यांची करिअर 42व्या वर्षी संपते. मी काय बोलतोय ते नीट समजून घ्या. IIT IIM पासआउट झालेला आहे, तो CEO झाल्यावर त्याला डायरेक्टर केला जातो असं नाही. आणि 42व्या वर्षी जर डायरेक्टर नाही झाला तर त्याची करिअर संपते. इंडियातनं आत गेला, 42व्या वर्षी कर्नल नाही झाला तर तो नक्की रिटायर होतो, आणि 42व्या वर्षी कर्नल झाला तर तो मेजर जनरलपर्यंत पोचण्याची पॉसिबिलिटी येते. 30 वर्षापूर्वी पुण्यात जनरल नावाचा मराठी माणूस सापडत नव्हता. आज महाराष्ट्रात नाही तर पुण्याच्या आसपास 28 जनरल्स आहेत. लक्षात घ्या. म्हणजे 1मध्ये असलात तरीसुद्धा 42-44ला प्रॉब्लेम आहे. 4मध्ये असलात 42-44चा प्रॉब्लेम अजून 4 वर्ष फक्त पुढे ढकलला जातो. 4 वर्ष म्हणजे पुन्हा आले 48. आणि इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर नावाचा माणूस रिटायर करून त्याला ट्रेनिंगमध्ये तरी टाकायचा, नाही तर VRS घेऊन तो घरी जा म्हणून तरी सांगायचा. हे तर स्टँडर्ड प्रॅक्टिस गेली 50 वर्ष आहेच आहे. त्या 1,495मधले 95वाले जसं लव्हाळे उरती तसे 95वाले 65पर्यंत सुद्धा काम करत मजेत राहू शकतात. 58-60पर्यंत तर नक्की राहतात. पण 1 आणि 4च्या संदर्भात प्रश्न येतो. आणि हे प्रश्न 1 आणि 4वाले माझं काय झालं हे मुलांवर लादायचा प्रयत्न करतात, आणि ते रोज सकाळी उठून त्याच्याशी वाद घालायला सुरुवात करतात. तो त्यांनी थांबवावा. हे सगळं आत्ता जरी मान्य होत असलं तरी 30-35च्या माणसाला ते पटत नाही ना. जरी कळत असलं तरी म्हणतो ना आपण की अरे ते 42च्या मी रिटायर होईन का नाही माहीत नाही, पण आत्ता मला कमवायचं आहे. मग फायर आला आमच्याकडं, फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर्ड अर्ली, तर फायर वगैरे ते आर्थिक वगैरे मी विचारतोच पुढं, पण करिअर म्हणून अर्ली रिटायरमेंट 40शीत करिअर संपणं असे एम ठेवावेत का नाही ठेवावे? अर्ली रिटायरमेंट याच्या म्हणण्यापेक्षा मी उलटं म्हणतो, दर 10-12 वर्षांनी तुम्ही नवीन स्किलसेट शिका. नवीन स्किलसेट शिकल्यानंतर त्याच्यात काम करायला लागा, आणि त्याच्यात काम करता करता तुम्ही त्याच्यातही ॲब्सॉर्ब होऊ शकता ना, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अशा 2-3 करिअर्स जर तुम्ही शिफ्ट केल्यात तर सुंदर पद्धतीत तुमचं चालू राहतं, अजिबात पंचायत नाही आहे. एक छोटं उदाहरण देतो. सगळ्यांना कुठे जायचं असतं? IITत जायचं असतं. 21व्या वर्षी BTech झाला, समजा पुण्यातल्या PICT VITतनं झाला, 10 लाखाचं पॅकेज मिळालं. 12 वर्ष नोकरी केल्यानंतर त्याचा पगार इतका वाढतो की कंपनी म्हणते अरे याच्या पगारात 3 माणसं आपण एम्प्लॉय करू शकतो ना, मग याला नारळ का देऊ नये? म्हणजे आली का इन्स्टॅबिलिटी. समजा त्याला ठेवला, पण ठेवलेलं असताना त्यांनी आर्किटेक्चर शिकून घेतलं, IT आर्किटेक्चर. त्याच वेळेस टीम लीडर करताना तो छानसा एखादा तिकडे दौरा करून आला, तिकडची टीम हँडल करायला लागला. रात्री 2 ते 5 त्यांनी काम केलं, पुढे गेला ना, काहीच पंचायत नाही आहे. आणि त्याच वेळेला त्याने नवीन मुलांना ट्रेन करण्याकरता जर स्वतःचं काहीतरी स्किलसेट वापरले तर ITमध्ये तशी लोक राहिलेली अनेक आहेत. पण अदरवाईज आपण काय म्हणतो, मगाशी सांगितलं तसं की 42-44 नंतर मोठी कंपनी सोडून छोट्या कंपनीत, छोटी कंपनी सोडून आणखीन छोट्या कंपनीत, आणि पगार फक्त नॉमिनली वाढतो, पोझिशन मोठी दिली जाते, फार त्याच्यात तथ्य असतं अशातला भाग नाही. हे फार वाईट पद्धतीत, मी डॉक्टर असल्यामुळे मी मुद्दाम उदाहरण देतोय, फार्मा इंडस्ट्रीमध्ये 65 सालपासून ते 80 सालपर्यंत 15 वर्षात मोठ्या कंपनीतनं नारळ मिळाल्यानंतर छोट्या कंपनीत मी रिजनल मॅनेजर झालो आहे. रिजनल मॅनेजरचं अमकं झालं आहे. तुझं टेन्शन्स वाढली ना, रेव्हेन्यू तेवढा नाही आणलास, तेवढी टीम हँडल नाही करता आली तर पंचायत येते. आणि सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. हे जमण्याच्या संदर्भातल्या गोष्टी जर तुम्ही शिकून घेतल्यात तर त्याचा फायदा असतो. सगळ्या करिअरच्या चर्चांमध्ये एक कायम मुद्दा असतो तो म्हणजे परदेश. तुम्ही बोललात, आणि आता ट्रम्प आलेत, जस्टिन ट्रुडो आणि आपलं काही बरं नाही, युरोपमध्ये काय चाललंय कुणालाच माहीत नाही.
तर परदेश हे ड्रीम कितपत राहिले आणि पुढचे 10 वर्ष किती राहील? खरं सांगायचं तर परदेशात MS झाल्यावर नोकरी मिळते का, कोणाला मिळते, कशी मिळते, कधी मिळते याची चौकशी करा. कारण अमेरिकेमध्ये कॅम्पस नावाचा शब्दच नाही. अमेरिकेमध्ये कॉर्पोरेट फील्डमध्ये जगातल्या नामवंत 5 कंपन्यात काम केलेल्या बाई 5 दिवसापूर्वी माझ्या घरी माझ्यासमोर अर्धा तास होत्या. माझ्या 74 साली त्या अमेरिकेत गेल्या. कुठेही कॅम्पस नावाचा प्रकार नाही. पास झाल्यानंतर तुम्ही नोकरी शोधा आणि तुम्ही नोकरी शोधताना कधी लागेल, काय लागेल, कुठे लागेल याच्यात आपल्यासारखाच प्रकार आहे. 100 जण इंटरव्ह्यूला 1 जणाचं सिलेक्शन. कालच शिकागोला शिकायला गेलेली फायनान्समध्ये डिग्री घेतलेली मुलीला 18 महिन्यांनी नोकरी लागली. अदरवाईज तिचं डिपोर्टिंग ठरलेलं होतं. हे माहितीच नाही आहे. मला तर GREची परीक्षा दिली, तिकडे ॲडमिशन दिले म्हणून मी तिकडे जातो. हा एक प्रकार आहे. युरोपमध्ये, जर्मनीत काय चाललं आहे, इंग्लंडमध्ये काय चाललं आहे, तिथलं रेसिझम काय आहे, तिथलं सर्वायवल काय आहे, आणि त्याच्याहीपेक्षा वाईट म्हणजे इंग्लंड, आयर्लंड आणि युरोपमध्ये कुठेही शिकण्याकरता तुम्हाला इन्व्हिटेशन आहे, नोकरी करण्याकरता नो बडी लाईक्स यू. इंग्लंडमधल्या आणि आयर्लंडमधल्या 1-1 वर्षाच्या डिग्र्या आहेत. 9 महिन्याचं प्रॉपर शिक्षण आहे. रविवार शनिवार सोडून द्यायचे. म्हणजे किती दिवस शिकला रे बाबा तू? आणि मग ते शिकण्याकरता 36 लाख रुपये तू घातलेस. मग 6 लाख घालून इथे इंजिनियर झाला 4 वर्षात आणि 36 लाख घालून 9 महिन्यात तू फक्त तिथे MS केलं किंवा MBA केलं म्हणून सांगतोस. तिथे तुला कोणी नोकरी देत नाही. भारतात आलं तर तुला कोणी विचारत नाही. हा जो काही प्रॉब्लेम आहे हा लक्षात घ्यायचा. युरोपने तर ऑलमोस्ट दारं बंद केलेली आहेत. फक्त आज घटकेला बातम्या ज्या येत आहेत, सगळे पाहिजेत ते त्यांना वर्कर्स पाहिजेत आणि ते स्किल्ड वर्कर्स पाहिजेत. म्हणजे नर्सेस पाहिजेत, फिजिओथेरपिस्ट पाहिजेत, त्याच्यानंतर सेवा सर्व्हिसेस देणारी लोकं पाहिजेत. इस्रायलमध्ये आता असंख्य लोक पाठवत आहेत. ही सगळी करण्याची तुमची मानसिकता आहे का? ती मानसिकता इथेही नाही, तिथेही नाही. तिथेही नसेल तर मग तिथे तुम्हाला काही उपयोग नाही आहे. फक्त त्याच्यातला फरक एकच आहे की इथला मुलगा तिकडे गेल्यावर हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो आणि इथले आईवडील ते मान्य करतात. इथे वेटर म्हणून जातो म्हटल्यानंतर ते हाय खातात. या सगळ्या अस्थिरतेला गृहीत धरून एक कॉन्सेप्टमध्ये आली की सेकंड इन्कम असावा, एकाच इन्कमवर अवलंबून राहू नका. त्याचं सोपं उदाहरण मून लाइटिंगमध्ये आलं. पण ओव्हरऑलच लोक 2-2, 3-3 सोर्स ऑफ इन्कम असावे असं म्हणतात ॲज अ करिअर म्हणून. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? इथे बसलेल्यांच्या आईवडिलांनी पार्ट टाईम नोकरी नावाचा प्रकार मुलाचं शिक्षण चालू असताना 100% केला असेल. पण आत्ता सध्या बसलेले पालक पार्ट टाईम नोकरी शिवाय करतात अशी उदाहरणं नाहीत. आणि सध्याच्या आतल्या 30च्या आतल्या कोणाचीही दुसरी नोकरी पार्ट टाईम करायची असते ही मानसिकताच नाही. ती मानसिकता आहे ती मगाशी आपण ज्या वर्कर कॅटेगरीतली बघितली की अजून 2 कॉल आले तर मला जास्त इन्कम मिळतं, मी करतो. मग मी रात्री 9पर्यंतही काम करतो. म्हणजे आपल्या इथे नवीन सोसायटीत फर्निचरचा आवाज येतो तो रात्री 10पर्यंत येतो आणि 10 वाजता कंपल्सरी बंद करतात म्हणून. पण ती माणसं तिथेच पोळ्या भाजी खातात, तिथेच झोपतात आणि सकाळी उठून 7ला कामाला लागतात. ते 12 तासाचं काम करतात आणि IT सारखं कमवतात. तेव्हा पार्ट टाईम किंवा दीड नोकरी हा इश्यू सध्या 30 वर्षाच्या आतल्या मुलांच्या समोर आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलून उपयोग आहे असं वाटत नाही. शेवटचा प्रश्न, काय घडतंय, काय घडू शकतं हे सगळं आपण बोललो. काय करायचं हे तुम्ही सांगितलं मध्ये, पण थेट प्रश्न असा, या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांनी काय करावं, तिशीतल्या लोकांनी काय करावं, पालकांनी काय करावं? तिघांच्या करता एकदम असं रामबाण उपाय सुचवा असं पाचलगांनी माझं कोडं टाकलंय. म्हणजे ते वेताळाच्या गोष्टीसारखं झालंय. मुलांनी काय करावं तर सगळ्यात महत्त्वाचं 4 मित्र जोडावेत, 4 कौशल्य शिकावेत, स्वतःच्या कोशातनं बाहेर यावं. स्वतःच्या कोशातनं 12वीपर्यंत बाहेर येणं कठीण असतं, पण सिनियर कॉलेजमध्ये गेल्यावर नक्की कोशातनं बाहेर येण्याकरता तुम्हाला मित्र गोळा करता येतात, त्याचा फायदा होऊ शकतो. तिशीमध्ये
आपले कॉम्पिटिटर्स कोण आहेत, आपण ज्या कंपनीत आपण ज्या फील्डमध्ये काम करतो त्याचे कॉम्पिटिटर्स आहेत कोण याची माहिती करून घ्यावी. आणि ती कामं करत असताना ती कोणत्या पद्धतीत आज घटल्या हँडल करू शकतात, त्यांची कपॅसिटी काय आहे, तशी कपॅसिटी स्वतः डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा. याच्या उलटं पुन्हा बँकेचं उदाहरण द्यायचं झालं तर हे काम माझं नाही, ते जा 5 नंबरच्या काउंटरला, पण 5 नंबरच्या काउंटरला जाऊन मी तुझं काम करून देतो हे करणं किंवा फोन करणं शक्य असतं. ते करणारा माणूस पॉप्युलर होतो आणि तो माणूस प्रगती करत जातो. पालकांच्या संदर्भात सांगायचं झालं तर पालकांनी खरं सांगायचं तर मुलाची काळजी वयाच्या 21व्या वर्षी पूर्ण सोडून द्यावी. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मुलं ही 13व्या वर्षापासून, म्हणजे त्याला टीन असा शब्द आहे, 12 नंतर 20 मधली ती सगळी टीन आहेत. त्या टीनमध्ये आईबाप शत्रू असतात. आईबापाने काहीही सांगितलं ना, दुसऱ्या मित्राचे आईबाप चांगले वाटतील, मित्र चांगले वाटतील, नकोशी मैत्रीण तीही प्रेमाची वाटायला लागेल, पण आईबाप वाईटच असतात. तेव्हा 21व्या वर्षापर्यंत मुलांना सांभाळावं. 21व्या वर्षी तुझं तू बघ म्हणण्यापेक्षा तुला काय करायचं ते तू ठरव, त्याला मी सपोर्ट करतो. कारण आपल्या इथे स्थिती अशी आहे की 27व्या वर्षापर्यंत आईबाप पाठीशी असतात, पाठीशी राहावं लागतं. त्याला काही पर्याय असा मला नजीकच्या काळात दिसत नाही. पण आम्ही पाठीशी, तुला काय करायचं तर आपटी खायची आपटी खा, उडी मारायची उडी मार, टणटणीतपणे पायावर उभारायचं, चालेल, भांडवल पाहिजे, माझ्याकडे एवढेच आहेत. या 3 पद्धती गेले तर सगळेजण सुखाने 2 BHK मध्ये नांदू शकतील. बंगला असणाऱ्यांबद्दल आपण इथे बोलत नाही आहोत अशी माझी कल्पना आहे. गीत सर, खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे थेट बेधडक उत्तरं आजही मिळाली. आज इथल्यांना आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आजवरच्या मुलाखतींबद्दल, आजच्या मुलाखतींबद्दल आभार. परत स्टुडिओत भेटू, पण आज इथंच थांबू.